नमस्कार. अन्याय एक सत्यकथा ह्याच्या 5व्या भागामध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर ह्याच्या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलं की पल्लवीचं बॅकग्राऊंड काय, पल्लवी कुठून आलेली आहे, ती काय करते आणि तिचं लग्न कशा पद्धतीनं ठरतं आणि लग्न कसं पार पडतं. मागच्या भागापर्यंत आपण हे बघितलं की पल्लवीच्या आईवडिलांनी तिची पाठवणी करून दिली. तर चला बघू या भागामध्ये की पल्लवीचा गृहप्रवेश कसा होतो आणि इथून पुढचं तिचं आयुष्य कुठले कुठले वळण घेतं. तर मागच्या भागात बघितल्याप्रमाणे पल्लवीची पाठवणी होते. खूप साऱ्या अडचणींना तोंड देत शेवटी पल्लवीचं लग्न तर पार पडलं. पण लग्न पार पडलं पण आईवडिलांना एक वेगळीच चिंता देऊन ते पार पडलं. पल्लवीच्या सासूचं समोर आलेलं खरं रूप बघून सगळ्यांनाच आश्चर्यचकित वाटलं. लोक विचारात पडली. लोक म्हणजे पल्लवीचे आईवडील, तिचे काका काकू, मामा मामी जे कोणी होते ते सगळी लोक विचारात पडली की आता पुढे पल्लवीचं काय. आणि त्यावेळेस समाज हा एक अशा परिस्थितीमध्ये होता की लग्न झालं म्हणजे त्या मुलीचं आयुष्यच संपलं. ती नाही परत मागे फिरू शकत, ना त्या नवऱ्याला सोडून देऊ शकत. आणि ह्या सगळ्या समाजाच्या दबावामुळे म्हणा किंवा आणखी काही कारणामुळे पल्लवीचं काय होईल ही चिंता तिच्या आईवडिलांना सतत सतावत होती. इकडे पल्लवीची तर पाठवणी झाली, लग्नात झालेला तमाशा आणि त्यात नवऱ्याने तिची थोडीसुद्धा न दिलेली साथ. बिचारी खूप गांगरून गेली होती, घाबरून होती. 2-2 नंदा, नवरा, सासूचं ते बाहेर आलेलं खरं रूप आणि त्याच्यानंतरची तिची वागणूक जी सेम तशीच होती. आणि ती खरं सांगते, जर म्हणजे तुमच्या मुलासाठी म्हणून जर तुम्ही एखाद्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार असाल तर प्लीज ते कधीच करू नका. कारण ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलाला 9 महिने पोटात वाढवतात, असहाय्य वेदना सहन करून तुम्ही त्याला जन्म देतात, तसंच मुलींचं पण असतं. त्यांनाही त्यांची आई पोटात वाढवते, 9 महिने प्रेमाने जपते, संगोपन करते, संस्कार देते आणि त्या एका फुलाला तुम्ही तुमच्या मुलासाठी कुस्करून टाकता. असो, सासूचं रूप बघून तर पल्लवी घाबरून गेलीच होती. पण तिला वाटलं की नवऱ्याची तरी साथ मिळेल, नवरा आपल्याला सपोर्ट करेल. पण तसं काहीच नव्हतं. नवीन शहरात, एका अनोळखी शहरात ती एका अशा कुटुंबाबरोबर होती की त्यांना तिच्याविषयी प्रेम नव्हतं, त्यांना तिच्याविषयी काही देणं घेणं नव्हतं. त्यांनी फक्त लग्न करून एक मोलकरीण घेऊन चालले हे या आविर्य भावात ते वावरत होते तिच्याशी. बिचारी अख्ख्या प्रवासात रडत होती, विचार करत होती इथून पुढचं आयुष्य कसं असेल. नवऱ्याचं तर खरं रूप तिच्यासमोर यायचं होतं, पण तिला आशा होती की नवरा आपली साथ देईल. पण म्हणतात ना, खोटी आशा. असो, थोडक्यात काय, पल्लवी पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये आली. गृहप्रवेश झाला. सासूने नंदांनी गृहप्रवेश वगैरे केला. नवऱ्याशी एवढं जास्त बोलणं होत नव्हतं, त्यामुळे नवऱ्याचं अजून तरी खरं रूप तिच्यासमोर आलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पूजा होती. पल्लवीच्या आईवडिलांना आमंत्रण गेलं नव्हतं म्हणजे त्यांना स्पष्ट सांगितलं होतं येऊ नका. त्यामुळे पल्लवीची आईवडिलांना भेटण्याचा तो एक मार्ग पण आता बंद झालेला होता. सगळं ठीक होईल देवावर विश्वास ठेवून ती चांगला विचार करू लागली की नाही, होईल सगळं नीट. दुसरा दिवस नुसता गृहप्रवेश झाला आणि रात्री सगळेजण झोपून गेले. दुसऱ्या दिवशी पूजा होती. पूजेची तयारी वगैरे थोडीफार काय होती ती नंदांनी केली आणि त्या पण बिचाऱ्या झोपून गेल्या. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. पल्लवी उठली, बराच वेळ झाला उठली, पण कोणी तिला म्हणजे
नवी नवरी होती, तिला वाटलेलं कोणीतरी आपल्याला सांगेल, कोणीतरी आपल्याशी बोलायला येईल, कोणीतरी आपली विचारपूस करेल, पण तसं काही झालं नाही. बिचारी उठली, तिनंच विचारून सासूबाईंना वगैरे थोडंफार आवरलं. सासूबाईंची किचनमध्ये मदत वगैरे केली. सगळं म्हणजे ठीक चाललं होतंच, किंवा ती ठीक करायचा प्रयत्न करत होती असंही आपण म्हणू शकतो. नंदांनी मग नंतर तिला अंघोळीला वगैरे पाणी काढून दिलं, अंघोळीला गेली, नंतर तयार केलं. शेजारचे, आजूबाजूचे, त्यांचे जे शहरातले नातेवाईक होते ते जमू लागले. हळूहळू गुरुजी आले, पूजा सांगू लागले सत्यनारायणाची. प्रसन्न वातावरण झालं. पूजा होती म्हणल्यावर तिला वाटलं, चला नवीन आयुष्याची सुरुवात चांगली झाली. काल जे काही घडलं त्याच्यानंतर तिला असं वाटलं की नाही, होतं असं कधी कधी, असं म्हणून तिनं त्या सगळ्या गोष्टी विसरून जायचं ठरवल्या आणि एक नवीन सुरुवात केली. पण खरंच ही नवीन सुरुवात होती का? पल्लवीला विचार करायला भाग पाडणारी होती. सगळं झालं आणि म्हणतात ना की नवीन आयुष्याची सुरुवात झाली. लग्न होऊन 2-3 दिवस होऊन गेले. पूजा यथासांग पार पडली होती. जे काही नातेवाईक वगैरे आले होते ते सगळे आपापल्या घराच्या दिशेने निघून गेले. पुढे अशा अनपेक्षित गोष्टी पल्लवीच्या समोर आल्या की ज्याला स्वीकारणं पल्लवीला कठीण होतं, आणि आईवडिलांना सांगणं त्याहूनही कठीण होतं. पूजेच्या दिवशी तर नॉर्मली लोक आली, भेटली, एकंदरीत सगळेजण खूप छान वागले, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण नंतर जसे दिवस एक दिवस जात होते त्याच्यानंतर तिला आपल्या सासरकडच्यांची अनेक खरी रूपं कळाली. पल्लवीला कुठल्या गोष्टींचा उलगडा होत गेला किंवा पल्लवीच्या बाबतीत नंतर काय काय घडलं हे बघूया पुढच्या भागामध्ये. हा भाग कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण ही जी कथा आहे तिला तुमच्या एका सपोर्टने किंवा एक तुम्ही सबस्क्राईब केलं तर तिला ह्याची नक्की लाभ होईल म्हणा किंवा मदत होईल. चला भेटूया पुढच्या भागामध्ये.